नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. विधानसभा झाली, लोकसभा झाली, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं काय हा प्रश्न पडला होता. आता पुण्यातच म्हणायचं म्हटलं तर 4.5 वर्ष प्रशासक राज. खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 21 फेब्रुवारी 2017 शेवटचं मतदान महापालिकेसाठी पार पडलं होतं आणि आता कदाचित या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कालच पुणे आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुणे महापालिका निवडणुकीची प्रस्तावित प्रभाग रचना, प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आणि मग मात्र कुठेतरी पुण्यामध्ये जे काही शिथिलपणा आला होता तो कुठेतरी मरगळ आली होती, ती दूर झालीशी वाटली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं या प्रारूप प्रभाग रचनेच्या रूपानं का होईना पण घोडं गंगेत न्हालं असं म्हणता येईल. पण या प्रभाग रचनेवर जर आपण लक्ष दिलं तर मात्र इथे जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून विरोधी पक्षांची तर कोंडी करण्याचा प्रयत्न झालेला आहेच, पण आपल्या सोबत असलेल्या युतीतल्या काही घटक पक्षांना देखील त्यांनी अडचणीत आणलंय हेच यातून दिसून येत आहे. अर्थात नेमकं प्रभाग रचनेत काय म्हटलंय, या प्रभाग रचनेचा फायदा कुणाला, तोटा कुणाला, याच विषयावर आपण लाईव्ह करणार आहोत. आणि अर्थातच या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत दिग्गज ज्येष्ठ पत्रकार तुमच्याशी संवाद साधणार आहेत, ती प्रभाग रचनेचे बारकावे समजून सांगणार आहेत. म्हणून माझ्या लाईव्हचं नावच आहे प्रभाग रचनेच्या आडून राजकारण, कुणाला तारक कुणाला मारक. आणि जे आता माझ्यासोबत लाईव्ह मध्ये सहभागी होणार आहेत ते आहेत आज का आनंदचे वृत्त संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर आणि त्यांच्या जोडीला लोकसत्ताचे मुख्य वार्ताहर ज्येष्ठ पत्रकार सुजित तांबडे सर. आपल्या दोघांचंही टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. बिजले सर, तुमच्यापासून सुरू करतो. अनेक महापालिकांच्या निवडणुका आपण कव्हर केलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. 2012ची निवडणूक आपण पाहिली, द्विसदस्यीय होती. 76 प्रभाग होते, 152 नगरसेवक होते. 2017ला जी प्रभाग रचना झाली त्यामध्ये 41 त्या ठिकाणी प्रभाग होते, 162 नगरसेवक होते. आता प्रभाग तेच आहे पण 3 नगरसेवक वाढलेले आहेत. पण द्विसदस्यीय कडून आपण अगदी 4 सदस्यकडे आलो आणि आता ती परंपरा सुरू झाली. पहिल्यांदा मला तुमच्याकडे हेच समजून घ्यायचंय, 4 सदस्यीय प्रभाग म्हणजे जितके नगरसेवक प्रभागांच्या माध्यमातून वाढतायत तेवढा फायदा सत्ताधाऱ्यांना होतो का हे मला जाणवतं. नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा मूळ जो उद्देश होता तो हा होता की पक्षीय राजकारण वाढलं पाहिजे आणि यामुळं त्याचा फायदा 2017मध्ये भारतीय जनता पक्षाला झाला. त्यांनी पहिल्यांदा 4ची प्रभाग रचना आणली. 4च्या प्रभाग रचनेचा फायदा जर बघायला गेलं तर 4च्या प्रभाग रचनेत सर्व लोकांना निवडणुकीत भाग घेता येतो. 3च्या प्रभाग रचनेत तुमचा प्रभागच ओबीसी झाला किंवा हे झालं तर घेता येत नव्हता. 4च्या प्रभागात तो फायदा हा आहे की तुम्ही ओबीसी असा किंवा सर्वसाधारण असा किंवा कुठल्याही प्रत्येकाला ज्याला निवडणूक लढवायची इच्छा आहे त्याला निवडणुकी रिंगणात भाग घेता येतो. हा एक झाला फायदा. 2017मध्ये असं झालं होतं की पुण्यात आणि पिंपरी चिंचवड किंवा भाजपची सत्ता आली. भाजपचं त्या काळात थोडीशी लाट होती. त्या भाजपच्या सत्तेवर येण्यापूर्वी 28ला भाजपचे पुण्यामध्ये 2012मध्ये 28 नगरसेवक होते. ते पण 99 पर्यंत पोहोचले. याचं कारण काय, नवे चेहरे आणि नव्या चेहऱ्यांचा जो फायदा झाला तो भारतीय जनता पक्षाला झाला आणि त्यांच्याकडे उमेदवारी बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे जिथं त्यांच्याकडे तुल्यबळ सक्षम उमेदवार नाही तिथं त्यांनी अन्य पक्षातले नगरसेवक माझे असतील किंवा हे असतील या लोकांना त्यांच्या पक्षात सामावून घेतलं. यामुळे ते सर्वजण असे करून त्यामुळे काय झालं, विरोधकांची अडचण झाली आणि विरोधक शेवटच्या याच्यात पराभूत झाले. यामुळं पक्षीय राजकारणाला बळकटी आणणं आणि त्यांचा स्वतःचा एक केडर बेस पक्ष असल्यामुळे भाजप संघाची एक ताकद आहे मागं, याचा फायदा आणि अन्य जे सक्षम उमेदवार आणलेत असं एकत्रित कडवळ करून गेल्या वेळी ते 100 जागांवर निवडून आले. सुजितजी, आत्ताची जी प्रारूप प्रभाग रचना आहे, आता ती प्रारूप आहे, अजून ती काही फायनल झालेली नाही. त्यामध्ये 41 प्रभाग आहेत, त्यातले 40 यांनी 4 सदस्य ठेवले तर एकमेव प्रभाग आहे तो त्यांनी 5 सदस्य ठेवलेला आहे. अर्थात ही रचना का गेली, कशामुळे केली, हा या विषयावर आपण नंतर जाऊच. पण मला एक तुमच्याकडे असं जाणून घ्यायचंय की मुळातच नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी
या समाविष्ट गावांचा जो विचार आपण करतोय, जी 34 होती मग ती 32 झाली, उरळी देवाची आणि फुरसुंगी बाजूला झाली, तर त्या अनुषंगानं तिथल्या काही ग्रामीण भागातल्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते. तर प्रभाग रचनेचं जर पाहिलं तर आता जी आपली जी रचना आहे ती 4ची केली, त्याचं थोडंसं मागे गेलो आपण, तर ते कसं कसं बदलत गेलंय याच्यावरून लक्षात येईल. 2007 पर्यंत जे आहे म्हणजे काँग्रेसचं प्राबल्य म्हणजे पुण्यावरती होतं, त्यावेळेस काँग्रेसचा जास्तीत जास्त कल हा प्रभाग रचना जी होती ती प्रभाग रचना जी एक सदस्य म्हणजे ज्याला वॉर्ड प्रभाग पद्धती आहे, त्याच्यावरती होती. त्यामुळे त्या 2007 पर्यंत जर तुम्ही निवडणुका महापालिकेच्या पाहिल्या पुण्याच्या, तर त्या एक सदस्यीय आहे. कारण काँग्रेसचं जास्तीत जास्त ताकद ही विशिष्ट पॉकेट ज्या असतात त्याच्यामध्ये होते आणि ती त्यांनी पद्धत अवलंबलेली होती. 2000 त्याच्यानंतरचे 2012ची झाली ती त्यांनी द्विसदस्यीय झाली. द्विसदस्यीय झाल्यानंतर त्याचा थोडा फटका काँग्रेसला पडलेला आहे. कारण त्याच दरम्यानमध्ये त्या मधल्या काळामध्ये म्हणजे 2007ची जेव्हा झाली तेव्हा गावं समाविष्ट त्याच्या आधी झालेली आहे 2000 पासूनची. तर तो भाग वाढलेला आहे. तो जो होता तिथे त्या भागामध्ये म्हणजे ग्रामीण भाग जो होता जो समाविष्ट पहिली जी काही गावं झाली 34 झाली नंतर बदलली वगळली या सगळा जो राजकारण झालं ते करत असताना तिथे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं प्रभुत्व जास्त होतं आणि मग ते वाढत गेलं आणि म्हणूनच सत्तेत थोडासा बदल झालेला तुम्हाला दिसतो. आणि म्हणून 2012ला जेव्हा द्विसदस्यीय झाली तेव्हा पण ही गावं जी आहे ते समाविष्ट झाली होती. आता जी मागची जी इलेक्शन 2017ची पाहिली तेव्हा ही गावं आली. आता त्या 17च्या नंतर पण एक लक्षात घ्या की समाविष्ट गावांचा तुम्ही जे विचारता ना ती समाविष्ट गावं सारखी घेणे आणि ती वगळणे याचा नकळत प्रभाव झालेला आहे. 2019ला 2 पोटनिवडणुका झालेल्या आहेत. त्यामध्ये नरे आणि आंबेगाव हा एक प्रभाग केला. तो 41 तेव्हाही 41 प्रभागात होते. नंतर जे हे झाले ते त्यांनी 42 केले. तर 42 मधला अ आणि ब असे झाले. तो 42 मधला एक होता हा नरे आंबेगावातला आणि एक तो फुरसुंगी उंडरी हा जो भाग होता तिथला एक पोटनिवडणूक झाली. तिथे 2 नगरसेवक वाढले तेव्हा आणि मग ते वाढले का तर गावं तेव्हा समाविष्ट केली. आता काय केलं आता हे सगळं ना गावं जी आली आता सगळी रचना थोडी बदललेली दिसते. हा जो उपनगरातला भाग आहे ना हा एक काळ होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस याचा जास्त प्रभाव तिथं असलेला असा आहे. परंतु आता तिथे त्या सगळ्या उपनगरी भागामध्ये बाहेरच्या कडून आलेली स्थलांतरित झालेली लोकसंख्या वाढली ती बाहेरची आहे आणि ती काही या पक्षाची अशी बांधिलेत अशी नाही आहेत. त्यामुळे आता त्याचा प्रभाव आणि ती थोडं शहरीकरणाकडे झालेत. मग तिथे थोडंसा भाजपला जास्तीत जास्त फायदा होईल अशा प्रकारची रचना येते. आत्ताची जी प्रभाग रचना झाली तेव्हा आता लक्षात येईल हा जो नरे आंबेगाव जो पोटनिवडणूक घेतली 2019ला विशेष वेगळी आणि एक नगरसेवक वाढवला. इकडे उंडरी आणि पिसोळीचं तिकडं आणखी एक घेतली तिथे एक वाढवला. हे आता काढूनच टाकलं का पूर्णपणे. आणि काय केलं आता त्यांनी तो जो भाग आहे आता तोडलेत ते सगळे. आता तो वडगाव बुद्रुक असा एक वॉर्ड होता त्याला नरे आंबेगाव पासून तो सगळा कात्रजचा काही भाग जोडला गेला. तो अशा पद्धतीने केलाय की ते आता समाविष्ट गाव आणि मूळ असलेले गाव याचं काही कुठं राहिलंच नाही. म्हणजे इथे काय केलं आता त्याचा परिणाम असा झाला की या गावांमधला जो मतदार आहे तो आता इतका विखुरलेला झालेला आहे की असं म्हणू शकत नाही की आता इथं म्हणजे असं म्हणत जात होतं की हा भाग काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मानणारा होता. आता ते सगळं बदललेलं चित्र दिसतंय आणि हे बरोबर प्रभाग रचना करत असताना ते कुठेतरी साधून सत्ताधारी म्हणजे महायुतीच्या म्हणजे कडे विचार करून केलाय की ते तोडताना तो भाग जो आहे संपूर्ण एक गाव येणार नाही असंच कुठेतरी दिसतंय ना. जे काही नकाशे येतात त्या नकाशावरून असं दिसतंय की जे म्हणजे निवडणूक आयोगाकडून काही सूचना असतात की जेव्हा आपण नकाशा तयार करतो तेव्हा काही गोष्टींच्या त्यांनी सूचना अशा दिल्या की कसे ते सीमारेषा कशी ठेवायची. तर त्याच्यामध्ये एखादी नदी असेल किंवा एखादा डोंगर आहे मुख्य रस्ता आहे किंवा रेल्वेची लाईन आहे किंवा एका प्रशासकीय एखादं कुठलं तरी ठिकाण आहे ही बॉर्डर म्हणून ठेवा. आता हे कुठेही दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ समाविष्ट गावांचं घेतलं तर हिंगणे आणि खडकवासला याच्यामध्ये मोठी नदी आहे. आता हे काय केलं माहित नाही. आता ते हरकती सूचना जेव्हा येतील तेव्हा होईल. हा पूर्णपणे खडकवासला धरणाचा आणि मोठा नदीच्या एकत्र मध्ये मोठी नदी आहे आणि हा मतदार एक वॉर्ड झालेला आहे हिंगणे आणि खडकवासला. हा कसा झाला असेल आता ते नंतर हरकती सूचनामध्ये होईल. तर हे समाविष्ट गावांचं असं रचनाची मग एकतर नदीचा हा भाग पाहिजे होता किंवा इकडे पाहिजे होता पण ते नदीमध्ये ठेवून प्रभाग झालेला आहे. आता हे कसं असेल मग मी आता म्हणजे बिजनेस याच नदीच्या संदर्भातच मी विचारणार आहे. तर मुळात त्यांचा धरणांचा सखोल अभ्यास आहे. पण मला इथं असं म्हणायचंय की आता आपण थोडंसं आरोप प्रत्यारोपांकडे बोलूया. आता सुजीजींनी विषय काढला तर मी थेट विषयाला हात घालतो.
पुणे कॅन्टोन्मेंट मधला जो मतदारसंघ आहे, पुणे कॅन्टोन्मेंट, त्यातला जो काही प्रभाग रचनेचा भाग आहे तो अशा पद्धतीने तोडण्यात आलेला आहे जसं सुजित सरांनी मागाशी म्हटलं. बिजलेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष आताचे अरविंद शिंदे 2017 ते ताडीवाला रोड ससून हॉस्पिटल या प्रभागातून नगरसेवक झाले. आता हा नवीन ऑलरेडी प्रभाग झालेला आहे आणि तिथं काय केलंय, नदीची हद्द ओलांडून थेट तो येरवड्यातील साळवे पर्यंत जोडलेला आहे. म्हणजे संजय भोसलेचे येरवड्यातनं जे शिवसेनेचे आणि आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत ते निवडून आले होते, ते आणि हे आता दोघे एकाच प्रभागात आले. करायचं काय, ही कोंडी करण्यामागचं नेमकं काय षडयंत्र, आणि अशी उदाहरण मी तुम्हाला अनेक मतदारसंघातल्या प्रभाग रचनेची देऊ शकतो. पहिल्यांदा मला हाच प्रश्न तुम्हाला आता करायचा आहे की भाजपनं या प्रभागांच्या आडून डाव रचलाय आणि त्याचा इतर पक्षांच्या वर मी गाव बसलाय, असं झालंय का? हे मुख्यत्वे ज्याच्या हातात रचना करण्याचं स्वातंत्र्य असतं किंवा ज्यांचं थोडंसं लक्ष असू शकतं, भाजपने डायरेक्ट आपण आरोप नाही करू शकत, राजकीय नेते करत राहतात, तर त्यांनी काय केलंय की विरोधक जिथं एक आहेत की जे गेल्या वेळी तिथं 4ही विरोधक आले होते अरविंद शिंदेच्या प्रभागामध्ये, आणि जर तेच तुम्ही तर पलीकडे पाहिलं संजय भोसलेंच्या इथं तर शिवसेनेचं 3 आणि MIMचा 1 असे 4. आता हे 8 जणांचं एकत्रीकरण करताना त्यांनी काय केलं, काँग्रेसच्या बरोबर शिवसेनेचा जो बालेकिल्ला म्हणून जो जुना भाग आहे संजय भोसले तो जोडून टाकला. त्यामुळे तिथं भांडणं कुठं होणार, शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध अशी होणार. आणि त्यात जर एकत्र 6 नगरसेवक आल्यावर तुमचे 4 निवडा. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसची आधीच संख्या गेल्या वेळी 9-10 नगरसेवकांची होती, त्यात एकमेकाच्या याच्यात त्यानं गुंतवून ठेवलं आणि त्यांची नगरसेवकांची संख्या आपोआप कमी केली. याच पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या भागात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात दुसरा एक जो टप्पा तो कॅन्टोन्मेंटच्या बाबतीत असा वेगळा असा झालाय की चर्चा अशी होती गेल्या वेळी की 3 प्रभाग पुण्यातले 3 नगरसेवकांचे केलेले आहेत. त्यामध्ये श्रीनाथ भीमाने, गणेश बेडकर आणि ते घाटे किंवा आणखी कोणाचं नाव होतं की यांचे प्रभाग 3चे केले असं चाललं होतं. आणि निवडणूक नियमावलीच्या सूचना होत्या त्या 4चा शेवटचा असला तर 5चा करायची सूचना होती. हे 3चे गेले, ऐनवेळी मग त्यांनी वर्ण नगरविकास विभागाने सांगितलं ना की नाही असं नाही करता येणार तुम्हाला. आणि शेवटच्या टप्प्यात त्या कॅन्टोन्मेंट मधले जे 2 मतदारसंघ आहेत, म्हणजे सॅलिसबरी पार्कचा असेल किंवा रास्तापेठ कमला नेहरू, हे 2-3 4 करताना जो गोंधळ उडालेला दिसतोय ते त्या रचनेत दिसून येतोय. तो म्हणजे कसब्यातनं निघालेले भाग जे आहेत ते वेडेवाकडे असे करत त्या कॅन्टोन्मेंट मध्ये घुसल्याचं दिसून येते दोन्ही प्रभाग. आणि इकडं पार म्हणजे शनिवारवाड्यापासून पार तिकडं कॅन्टोन्मेंटला भेटायला जाईल इथपर्यंत त्या याच्या हद्दी गेलेल्या आहेत. आणि त्यात दुसरा तिथला तोटा जो असा ह्या सगळ्या याच्यातला, जर एकूण प्रभाग रचना जर पुण्याची पाहिली तर 84,000चा एक करा असं सरासरी सांगितलं आणि कमीत कमी 10% मायनस केल्यावर 76,000. आता पुण्यातल्या एकूण मी जर नीट पाहिलं तर 13 प्रभाग असे आहेत की ज्यांची लोकसंख्या 77 ते 76, ह्या 2 ह्याच्यात 13 प्रभाग आहेत. आणि जास्तीत जास्त 92 करा म्हणले तर 92 किंवा त्याच्या आसपासचे जे प्रभाग आहेत हे 11 आहेत. म्हणजे एकदम त्यांनी 10% मायनसचे केले आणि 10% प्लसचे केले. आता याचं असं झालं की 10% जे मायनस आहेत ते सगळे भाजपला फॉर असलेले आहेत आणि जे 10% हायएस्ट आहेत त्यात राष्ट्रवादीचे बऱ्याचपैकी प्रभाव होतो. त्यामुळे त्यांचे जे प्रचंड वेगानं असं उपनगरातले जे आहेत ते प्रचंड वेगानं वाढत गेलेले आहेत आणि हे 2011च्या लोकसंख्या गृहीत धरून केलेलं आहे. हे जर लक्षात घेतलं तर वाघोली किंवा याच्यातले मतदार संख्या आता त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट झालेली आहे. त्यामुळे तिथले एक प्रभाग 1 ते 1.25 लाखाच्या मध्ये असतील आणि हे सर्व बाजूच्या उपनगरातली जी गावं आलेत ती त्या भागाला जोडलेली आहेत. तोच परिस्थिती जर तुम्ही इकडं बाणेर सूसला घेतलं पाषाण, तोही प्रभाग तसाच मोठा झाला आहे. समाविष्ट गावं जोडून टाकलेली, समाविष्ट ते गावं जोडलेली आहेत. तसंच हा जो तुम्ही नदीचा बोलला तोही असा आडवा तिडवा पसरलेला आहे आणि ते 2011ला तिथली लोकसंख्या अतिशय कमी होती. आता त्यानंतर जवळजवळ 14 वर्ष झालेली आहेत. तिथली मतदारसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळं तिथं कव्हर करणं आणि याच्यात उमेदवारांची दमछाक होणार आहे. फक्त भाजपला यात एक दुसरा धोका असा आहे की पक्षाला मत मिळतं असं एक जो भ्रम आहे तो भ्रम बिहार नंतर आता पुण्यात फुटणार का नाही याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. नक्कीच सर. आताच बिजले सरांनी एक मुद्दा उपस्थित केला
की प्रभाग रचना केली पण लोकसंख्येच्या दृष्टीनं एखाद्या प्रभागाची लोकसंख्या इतकी कमी आणि एखाद्या प्रभागाची इतकी जास्त, म्हणजे समान मतदार असा जो काही आपण या अनुषंगाने जी चर्चा झाली, एवढी त्याच्यावर चर्चा चढवून झाली, त्याला काही अर्थच उरला नाही. आंबेगाव पात्र सर्वात मोठा प्रभाग केला, 1,00,000च्या वर लोकसंख्या आहे तिथे, असं का? हे काय म्हणजे याच्या मागचं गणित काय? आता प्रभाग रचना करताना त्यांनी आता म्हणलो की सीमारेषा जेव्हा ठरवत असताना ते काही गोष्टी बघितल्या जातात, तेव्हा तो एखादा प्रदेश वाढ. आता इथे लक्षात घ्या, 2011ची लोकसंख्या तेव्हा होती 34 लाख फक्त. आत्ता पुणे महापालिकेने जे वॉटर ऑडिट दिलेले जलसंपदा विभागाला, त्यात सांगितले 52 लाख मतदारसंख्या, 18 लाख वाढली आहे. एवढी वाढलेली. आता त्यातले मतदार किती म्हणजे स्पष्टच आहेत की बरोबर. मतदार वाढणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आता जरी आपण म्हणतोय की हा एवढा मोठा दिसतोय, प्रत्यक्ष तिथं जर मतनोंदणी जास्त झाली असेल हम्म. तर वेगळं चित्र असेल काही. बरोबर. म्हणजे आता तो अंदाज घेणं जर अवघड होणार आहे, कारण आपण म्हणत असू की या मतदारसंघात आता तरी कमी दिसतात मतदार, पण तिथे जर मतनोंदणी खूप झाली असेल मागच्या काळात तर ते कळणार नाही ना आता. बरोबर. त्यामुळं आता त्याच्यावरून हे नाही करता येणार की आपल्याला की हे कशामुळे केलेलं आहे. कारण मतनोंद जेव्हा प्रत्यक्ष मतदार यादी येईल तेव्हा असं लक्षात येईल की नाही इथं होते प्रत्यक्षात प्रारूप मध्ये कमी होते, आता किती. त्यामुळे आता जर थोडासा त्याचा अंदाज घ्या, आता त्याच्यावरून अंदाज काढणं अवघड आहे, कारण की मतदार प्रत्यक्ष लोकसंख्येत जास्त आहे आणि मतदारांची पण प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे. त्याच्यामुळं थोडंसं आता त्याचा म्हणजे भौगोलिकदृष्ट्या एखादा प्रभाग मोठा दिसतोय, तो भौगोलिकदृष्ट्या दिसतोय, परंतु त्यातला असलेलं मतदार किती आहेत हे माहीत नाही. शहराच्या मध्यवस्तीतला पेठांचा भाग घेतला तर तो भौगोलिकदृष्ट्या अगदी कमी आहे, पण तिथे मतदार जो आहे किंवा मतदारांची संख्या म्हणजे कसब्यामध्ये मात्र कमी आहे. विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे दोनच आहे. कॅन्टोन्मेंट मध्ये का नाही तर कॅन्टोन्मेंट जरी तो शहराच्या मध्यवर्ती असला, प्रत्यक्ष तिथं निवासी राहणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. मग आता तो जर तो भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेला तर खूप मोठा आहे, परंतु कॅन्टोन्मेंट हा परिसर हा खूप मोठा आहे, परंतु तिथं मतदार कमी आहे. त्यामुळे आता त्याचा अंदाज आपल्याला येणार नाही की याच्यामध्ये एवढे मतदार आहेत. म्हणजे आता बिले सरांनी सांगितलं की 70,000 आहेत, पण तिथं प्रत्यक्ष मतदार नोंदणी झाली जास्त झाली असेल तर ते आता करणं थोडा म्हणजे अंदाज येणार नाही आता आपल्याला. विजय, तर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 2017ला भाजपनं 41 पैकी 14 प्रभागांमध्ये आपले 4च्या 4 सदस्य निवडून आणले होते. म्हणजे जवळपास 34% जागा त्यांच्या या 14 मतदारसंघातच आल्या होत्या. 1456 नगरसेवक इथेच झाले होते त्यांचे. पण आता देखील जर रचना पाहिली तर तेच प्रभाग जे मी आता जर डोळ्यासमोर आणले आणि आता त्या जवळपास तेच प्रभाग जे आता नवीन झालेले आहेत, फक्त थोडं इकडे तिकडे बदल केलेला आहे, बाकी काही केलेलं नाही. तीच परिस्थिती जैशीचे ठेवलेली आहे. तर मला तर हा प्रश्न असा विचारायचा आहे, यातला जो मध्यवर्ती भाग आहे, मग सॅलिसबरी पार्क महर्षी नगर आहे, नवी पेठ पर्वती आहे, शनिवार पेठ सदाशिव पेठ आहे, सॅलिसबरी पार्क मुकुंद नगर आहे, या एरियांमधले भाजपचे नगरसेवक त्यांच्यासाठी ही परिस्थिती अनुकूल झालेली आहे. उदाहरणार्थ आता बापट असतील किंवा टिळक असतील किंवा मिसाळ असतील, यांच्या कुटुंबातले काही इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी ते सोयीचं होतंय की काय, असा प्रश्न देखील इथं उपस्थित होतो. तुमच्या याच्यात 2 प्रश्न आहेत की भारतीय जनता पक्ष किंवा कुठलाही राजकीय पक्ष असतो ते आपली माणसं आणि आपली बालेकिल्ला हा सेफ ठेवणं आणि समोरच्या याचे जे एकत्रित मतदार असतील एखाद्या बाजूला झुकलेले हे तोडणं, या पद्धतीनंच रचना करण्याचा प्रयत्न करतील. आता घटक पक्षाचा मूळ कसं आहे, पुण्यामध्ये भारतीय जनताला मुख्य विरोध आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मुख्य प्रतिस्पर्धी राहणार आहे. आणि शिवसेना ही पहिल्यापासूनच आपल्या इथं पुण्यात म्हणजे विधानसभेला जरी त्यांचे 2-3 खासदार आमदार कधी कधी आलेले असले तरी नगरसेवक हे त्यांचा 20चा टप्पा त्यांनी फारसा कधी ओलांडलेला नाहीये. त्यामुळे त्यांचे काही पॉकेट्स होते, त्या पॉकेट्समध्ये त्यांची शिवसेनेचे लोक निवडून यायचे आणि त्या पॉकेटचे आता 3-4 तुकडे झाले. त्या 3-4 तुकड्यात एक तुकडा भाजपमध्ये गेलाय आणि एक तुकडा मनसेत राहिलाय आणि यांचे स्वतःही 2 तुकडे झाले. अशामुळं त्यांची विखुरलेली ताकदमध्ये शिंदेकडे म्हटलं तर 1-2 किंवा 3 नगरसेवक ते सुद्धा या त्या पक्षातनं आलेले आहेत. शिंदेची तशी ताकद नाही. त्यामुळं राहिलं राष्ट्रवादीचं. आता राष्ट्रवादीचा जो गेल्या वेळी जो निवडून आलेला भाग आहे हो मुख्यत्वे वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या 3 याच्यात शहराचा हा जो मतदार जो 5 उर्वरित जे विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये राष्ट्रवादीचे गेल्या वेळी 5 मतदारसंघामध्ये फक्त 10 नगरसेवक निवडून आले होते. ह्या 10 मधले आता परत
किती येतील ही त्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. यामुळे हा जो भाग आहे शहराचा मध्ये, तुम्ही जो इकडचा घेतला तो पर्वती आणि या भागातला घेतला, मी तुम्हाला त्या पुढचं सांगतो. हे सदाशिवनारायण पेठ आहे, डेक्कन जिमखान आहे, त्या पलीकडे हॅपी कॉलनी आहे, इकडं म्हात्रेपूर जिथं मेधा कुलकर्णी पूर्वी निवडून यायच्या, हा जो सगळा भाग आहे ह्या सर्व भागात पूर्ण भाजपचं वर्चस्व आहे. इकडे बावधन पर्यंत जर तुम्ही गेला तर कोथरूडच्या मतदारसंघात या सर्व ठिकाणी तेच बावधन. तर हा जो पट्टा जो घेतलाय तो भाजपनी स्वतः, आणि तेच प्रभाग आता त्यांनी गेल्या वेळी एवढेच किंवा 76ला टच करावेत, म्हणजे कमीत कमी याला टच करावेत एवढे 2-4 हजारांना वाढवून त्याच टेबलला त्यांनी लाईन आणून ठेवलेली आहे. त्यामुळे इथनं भाजपचे परत निवडून येतील का, तर त्यांचा भाग आहे तो, त्यामुळे त्यांची येतील. आता भाजपच्या दृष्टीने यातली चिंताचा जो बाब आहे ती ही आहे की त्यांचे निवडून येताना उमेदवारी कोणाला द्यायची, आणि त्याच्यावरनं प्रचंड लठ्ठालट्टी भाजपमध्ये अंतर्गत होणार आहे. आणि त्यावेळी 1 लाख या मतदारसंघात बंडखोरी करणं हे तसं अवघड असतं. पण यातले काही प्रमुख इच्छुक आहेत ते अन्य पक्षात विरोधकांकडे उमेदवारांची वानवा असल्यामुळं काही प्रमुख इच्छुक विरोधकांचे चिन्ह निवडणुकी रिंगणात उतरू शकतात. किंवा दुसरा धोका म्हणजे आपला माणूस पाडा, ही जर वेव काही ठिकाणी झाली आणि शेवटच्या 1-2 हजारांनी जरी विरोधकांना मदत झाली तरी काही ठिकाणी उलटे पालटे निकाल लागू शकतात, अशी स्थिती आहे. तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग असा होता की नातलगांना निवडणुकीमध्ये आहे. आता या बापट, टिळक, आता हे दोन्ही म्हणजे भाजपचे जुने नेते होते, मिसाळ आहेत ते, हे 2 नेते मी असं नाव घेतले कसब्यातले, ते दिवंगत झाले. त्यांच्यापैकी दोघांना देतील का नाही याबद्दल भाजपमध्ये आता उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. एखाद्या बापटानं मिळेल, टिळकांना मिळणार नाही, कारण तो प्रभाग आहे तो खूप मोठा झालाय, आता शिवाई रोडपर्यंत वाढलेला आहे. म्हणजे शनिवारवाड्यापासून तुम्ही तिकडं स्वारगेटपर्यंत जा, स्वारगेट, आलका आणि नदीनं शनिवारवाडा असा मोठा प्रभाग तो झालेला आहे. गेल्या वेळी तिथं आत्ता जे विद्यमान आमदार आहेत रासने, या दुसरा भाजपमध्ये अंतर्गत जो झालाय की नवीन आलेले जे आमदार आहेत हे प्रत्येकजण आपली माणसं, आपले कार्यकर्ते यांना तिकीट देण्यासाठी जास्त आत्ता प्रयत्नशील राहतील असं दिसतंय. यामुळे भाजपमधनं तिकीट वाटप हे पुण्यातलं सर्वात क्रुशियल असेल. यामध्ये मग अनेकांचे नातेवाईक आहेत. सुनील कांबळेंची कन्या निवडणुकी रिंगणात यायला आत्ता इच्छुक आहे. भीमराव तापकीर यांचे नातेवाईक आहेत. मिसाळांची भाऊजाई यापूर्वी 2दा नगरसेवक होती, यांना त्यांचा मुलगा आत्ता भाजप युमोचा शहराध्यक्ष होता, तो इच्छुक आहे. योगेश मुळीक जे आहेत म्हणजे माझे आमदार, त्यांचे बंधू आधीपासूनच योगेश मुळीक होते, हा सुनील डिंगरे राष्ट्रवादीत आहे. पण या आणि इकडे आता चेतन तुंबेचा मुलगाही निवडणुकी रिंगणात उतरायला तयारीला लागलेला आहे. मग चंद्रकांत पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे सोडले तर उरलेले सर्व आमदारांचे नातले येतील नातलगांची मांदियाळी असं म्हणता येईल. त्यामुळे घराणेशाही ही आता भाजपमध्ये आली आहे. आता आपण मी तो म्हणतो बिजले सर जो आता विषय काढला तर आपण आता शेवटच्या टप्प्यात पक्षीय राजकारणावरच बोलूयात. मला पहिल्यांदा म्हणजे त्यांनी मांडलेला मुद्दा अतिशय रास्त आहे. एकतर मुळात मागच्या इलेक्शनला हे 2 राष्ट्रवादी 2 शिवसेना असं काही नव्हतं, एकसंध शिवसेना आणि एकसंध राष्ट्रवादी होती. आता त्याचे 2 तुकडे झाले, म्हणजे शक्ल झाली. एक तुकडा मवियाकडे गेला, एक तुकडा इकडे यांच्या युतीकडे आला. आता मला असं म्हणायचं की शीट शेअरिंग हा जो प्रकार बिझनेसमॅन प्रामुख्याने उपस्थित केला सुजितजी, याच्यामध्ये प्रचंड मारामारी होणार आता प्रश्न दिसतोय. कारण भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काही महिन्यांपूर्वी, म्हणजे त्यावर प्रारूप प्रभाग रचनेचं सुद्धा नाव घेतलं कोणी नव्हतं, 105 जागा आम्ही लढू असा निर्धार केला. 165 मधनं जर 105 आपण वगळल्या तर उरलेल्या 60-70 जागांवर या 2 पक्षांमध्ये काय होणार आहे? सुजितजी काय सांगताय, तुम्हाला काय होऊ शकतं? आता काय आहे ते परिस्थिती आता अशी की भाजपला कॉन्फिडन्स आहे का, तर पूर्ण आत्मविश्वास आहे की आपल्याला परत आपण एकदा येऊ. काय येऊ तर एकंदरीत मागचे सगळे निकाल पाहिल्यानंतर आता एक गोष्ट आहे की भाजप आत्ताच म्हणजे भाजपच्या पक्षांतर्गत जे असं काही बोललं जातं की त्यांना महायुती नकोच आहे पुण्यात. त्यांना का नकोय, कारण जे त्यांच्याकडे आलेत ऑलरेडी वेगवेगळ्या पक्षातून आलेले त्यांना कुठेतरी जे शब्द दिलेला आहे तो शब्द दिलेला तर त्यांना पाळायचा आहे. आणि जर का आता तिथे प्रत्येक ठिकाणी 4 ठिकाणी जर का एक राष्ट्रवादीला अजित पवार गटाला द्यायचा आहे, एक शिवसेनेच्या शिंदे गटाला द्यायचे आणि राहिलेले 2 आपल्याला ठेवायचे, त्यात परत आरक्षण असेल तर मग यापेक्षा सगळ्यात सोपं काम स्वबळावरती लढूया
आणि नंतर निकाल लागल्यानंतर परत येऊया. तर मग भाजपचा आत्ता जो स्टँड जो आहे, तो जो दिसतोय त्यांचा एकंदरीत जो कल दिसतोय, तो त्यांना आम्ही स्वबळावर लढू. आणि सगळं जे काही दिसतंय चित्र किंवा आतापर्यंत जे काही त्यांच्या राज्याचे सगळे नेते येतात, ते जे ज्या पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट असतात, हे जे पाहताना त्यांचा जो मेसेज असतो कार्यकर्त्यांना, की तुम्ही तयारीला लागा. तयारीला लागा म्हणजे आपली महायुती शक्यतो आपण टाळू. आता झाली तर मग काय त्याला पर्याय नाही. परंतु आतापर्यंतचा मेसेज जो कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, इच्छुकांना जो दिला जातो, तो तयारीला लागा असा आहे. म्हणजे भाजपला हे नकोय आता, हे दोघंही नकोयत आता बरोबर. राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काय आहे की त्यांना आता तसं म्हणजे त्यांचं दोन्हीकडे न्यूट्रल येते, की जर झालं तर फायदाच आहे, नाही झालं तर काही फरक पडत नाही. आमचे काही विशिष्ट पॉकेट आहे, तिथं आमची ताकद आहेच, ते आम्ही ती ताकद दाखवू आणि नंतर निकाल लागेल तेव्हा आम्ही परत एकत्र येऊ, हे तर उघडच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी दोन्हीकडे, त्यांचं असं ठाम नाहीये की स्वबळावर लढू. म्हणतात स्टेटमेंट करताना त्यांचे पक्षाचे नेते वगैरे, आणि आम्ही पण स्वबळाची तयारी करतोय, पण त्यांचं आतमधून आहे की झालं तर चांगलंच आहे, आपला एका दुसरा वाढतील, संख्या वाढेल. शिंदे म्हणजे यांचं जर शिवसेना शिंदे गटाचं जर पाहिलं तर त्यांना पाहिजे. कारण असं की त्यांना महायुती का पाहिजे, तर आता त्यांची स्थिती ही अत्यंत म्हणजे काय म्हणतात, काही ताकद राहिली का, एक नाना भांगीरे सोडलंच काहीच नाही राहिलं, कुठंच नाही. म्हणजे आता त्यांचं काय म्हणजे सगळीकडे ते आता रवींद्र धंगेकर जॉईन झाले ती उलट वेगळी. हो, मग ते त्यांचा जो कसबा आहे ते तिथंच ना, परत तेच आलं की एक व्यक्ती परतच मर्यादा आलं. परंतु संपूर्ण शहराची जर विचार केला तर तेवढी ताकद नाहीच आहे. ऑलरेडी ती म्हणजे मधल्या काळामध्ये होती, 2007 वगैरे बऱ्यापैकी होती त्यांची ताकद, परंतु ती आता कमी झाली आणि त्यामुळे त्यांना पाहिजे. त्यामुळे आता जी प्रभाग रचनेची चर्चा केली जाते, आता हे कितपत खरं माहित नाही, परंतु काय असं केलं जातं की जितके जास्त शिवसेनेला फॉर होईल अशा प्रकारचे काही प्रभाग रचना केलेली दिसते. त्याचं कारण ते की ह्यांना थोडंसं सपोर्ट आपल्याला पाहिजे, पुश करण्याची गरज आहे, अशी भावना एकंदरीत दिसते. आता नगर विकास खातं शिंदेकडे असल्यामुळे ते झालं असेल अशी पण चर्चा, हा चर्चेचा भाग वेगळा. परंतु शिवसेनेला आता महायुती हवी. त्यांना एकटं स्वबळ, ते म्हटलं आम्ही पण स्वबळाची तयारी करतो, त्यांना वास्तवता माहिती की आपल्या आत्ताची स्थिती काय आहे. त्याच्यामुळे ही तिघांची जर पाहिलं तर विचार केला तर भाजप आता तयारीचं त्यांचा संपूर्ण कल आता आहे की नको, हे आपल्या आत्ता बरोबर, नंतर बघू काय होईल ते होईल, आज असा स्थिती येते. नक्कीच. त्यामुळे इथं यांची परिस्थिती काँग्रेस आणि म्हणजे मी येणार फक्त सत्ताधाऱ्यांबद्दल बोलणार, पण मला एक विश्लेषकांकडून एक जाणून घ्यायचंय. म्हणजे मध्ये जे काही इन्कमिंग झालं भाजपमध्ये, मुळातच शिवसेना एकसंध होती, ती फुटली, मग त्याचे 2 पक्ष झाले, मग मूळ शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली आणि हे युबीटी ज्याला आपण उबाटाही म्हणतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. तर त्यातले म्हणजे युबीटीतले मी आता स्पेशली म्हणतो, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट, बाळा ओसवाल, विशाल धनावडे, हे 5ही जण टुणकन उडी मारून भाजपामध्ये गेले. ओके. आणि अविनाश साळवे जे आहेत ते मात्र तेही त्यात होते, ते काँग्रेसमध्ये गेले. सो भाजपची मुळातच, भले आता काही नगरसेवक नव्हते, सगळे माझे होते, पण ते जी निवडून येण्याची ताकद आहे की ती निवडून आलेली आहे, त्याचं बळ भाजपकडे वाढलं. दुसरी गोष्ट, जे वसंत मोरे मध्ये मनसे, मग वंचित आणि मग डायरेक्ट युबीटीकडे गेले, त्यामुळे युबीटीची आत्ताची जर आपण परिस्थिती पाहिली तर त्यांच्याकडे 5 गेले आणि 1 आला. आता ऑलरेडी त्यांच्याकडे पृथ्वीराज सुतार, संजय भोसले, श्वेता चव्हाण आणि वसंत मोरे 4च. इकडे शिवसेनेचं जर आपण पाहिलं तर एकमेव नाना भांगीरे, रवींद्र धंगेकर आले म्हणून आता कसब्यातली काही ताकद त्यांना प्राप्त झालेली आहे. राहिलं काँग्रेसमधून, म्हणजे काँग्रेसमध्ये भले अविनाश साळवे आले तरी त्यांच्याकडे ज्या काही सीट्स आहेत, मागच्या वेळी त्यांना 9 सीट्स मिळाल्या होत्या, यांना शिवसेनेला 10 सीट मिळाल्या होत्या. पण आता हेच ऑलरेडी जर तिथे शिवसेना फुटलेली आहे तर निम्मे शिवसेनेतलेच ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेले, तर फुटलेले उरलेली किती आणि काँग्रेसमध्ये आता निवडून येण्याची ताकद किती, या अनुषंगानं आता आपण बिजनेसवर चर्चा करणार आहोत. की सत्ताधाऱ्यांबद्दल सुजितजींनी समजून सांगितलं की बाबा राष्ट्रवादीची इच्छा आहे की झाली ती झाली, नाही तर नाही झाली, शिवसेनेला हवी आहे, भाजप म्हणतंय नको, जवळपास बघू. पण मग इकडे काय, जिथे ऑलरेडी 2 फुटलेले पक्ष काँग्रेस सोबत. 2 गोष्टी याच्याबद्दल आपण हे करू की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष, शिवसेना नगरसेवक म्हणतो म्हणून गेलाय, मग असं शिवसेनेत होत नाही. शिवसेना कार्यकर्त्यांचा आहे, ते लढत राहतात आणि रस्त्यावर लढणाऱ्यांचं एक हे, या पद्धतीने शिवसेना गेल्या
30-40 वर्षात या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. तुम्ही जर कसब्याचं जर घेतलं तर नंदू घाटे, त्यात म्हणजे जे पहिले नगरसेवक होते पुण्याचे, नंदू घाटे असतील, किंवा आपण ज्या इथं बसलोय गरुड गणपती, शिवसेनेचा महाराष्ट्रातला पहिला नगरसेवक हे तुमचं जिथं कार्यालय आहे त्या नारायणपेठेतनं निवडून आले होते, मावळे म्हणून, त्यांचा इथं गणेश मंडळ. नंदू घाटे असतील, काका वडके असतील, त्यानंतर रमेश बोडके असतील. हा जो कसब्याचा जो पट्टा आहे की जिथं लाल महाल आहे, या भागात शिवसेना पहिल्यापासूनच होती. दुसरा मग शशिकांत सुतारांमुळे कोथरूडचा, सूर्यकांत लोणकर असतील, त्याच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते म्हणून महादेव बाबर झाले. ह्या सगळ्यांमुळं त्या कोंढवा वगैरे भागात त्यांची एक शिवसेना, आणि भवानीपेठ, नानापेठ हे जिथं 12 बलुतेदार राहतात, इथे एक शिवसेनेचं एक स्वतःचं एक अस्तित्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हणता त्यांचे 3-4 गट जरी झालेले असले तरी नेत्यात गट झाले, कार्यकर्त्यात फारसा फरक पडत नाही. धंगेकरच्या पाठीमागं जरी काँग्रेसकडनं राहिले तरी मनसे, शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात होते, हे आपण पोटनिवडणुकीत पाहिलं. आता तसंच ह्या ज्या निवडणुका असतात त्या स्थानिक पातळीवरच्या असतात. स्थानिक पातळीवर मग हा शिवसेनेने लढलाय, हा राजसाहेबांच्या जवळचा आहे, पण ते एकमेकाला ते मदत करत आले. पण शिवसेनेची एकूणच ताकद आहे ही तुलनेनं पुण्यात कमी आहे. याचा जो फटका त्यांना बसला हा 4च्या प्रभागाचा बसतोय. त्यामुळं ते अगदी निवडून यायपर्यंत जातात आणि मग मागं पाडतात. अशा पद्धतीनं त्यांचं दरवेळी होतं. काँग्रेसची एक स्वतःची एक ताकद होती. काँग्रेसमध्ये काय झालंय, काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडण हा काँग्रेसला असलेला एक शाप आहे. त्यामुळे तिथलं आपण जे म्हणतो अंतर्गत लोकशाही, त्याप्रमाणे आता सुद्धा म्हणजे 10 नगरसेवक आहेत त्यांचे, तुम्ही नमूद सांगितलं 10. दंगेकर होते, अपक्ष म्हणून आले, ते दाबे होते. ते जे आहेत त्यात कॅन्टोन्मेंट आणि कसबा ह्यातले 7 जण तिथले होते. लक्षात, ह्या 7 जणांच्या प्रभागाचंच जास्तीत जास्त वाटोळं करण्याचा प्रयत्न आता हे प्रभाग रचनेत झालेला आहे. त्यात दंगेकरचा, आता दंगेकर शिवसेनेत गेले, पण त्यांच्यावर सदा शेट्टी होते, अरविंद शिंदे आहे, तिकडे रमेश बागवेचा मुलगा अविनाश बागवे आहे, रफिक शेख आहे. हा जो सगळा टापू आहे, इथनं अजूनही माझ्या काँग्रेस आणि शिवसेना यांचे नगरसेवक यावेळी निवडून येतील. फक्त त्यांना किती अडचणी आणायच्या त्या पद्धतीने ते प्रभाग रचनेचे तुकडे झालेले आहेत. आणि मी जे म्हणतोय ते जर असेल की 3चा शेवटच्या 2 दिवसात 4चा करण्याच्या नादात ते असे वेडेवाकडे करत जे प्रभाग म्हणजे कसब्यातनं कॅन्टोन्मेंटच्या दिशेने गेलेले आहेत, त्याचा एक परिणाम असू शकतो. नक्की. आणि आता शरदेश सुभाष जगताप राष्ट्रवादीचे, त्यांनी तर वेड्या वाकड्या सगळ्या वळणा आणि वाटा वापरून आमचे प्रभाग तोडले असं त्यांनी स्वतःहून म्हटलंय. म्हणजे अर्थातच तुम्ही भाजपवरच आरोप केलेला आहे. तर यांच्यात अजून प्रभाग रचनेवरच जर एकी होत नसेल तर भविष्यात एकत्र येऊन कसं काही लढतील हा प्रश्न उभा राहतो. एकत्र येऊन ते लढणार नाहीच आहे. पहिल्यांदा हे राष्ट्रवादीचं आत्ता काही झालं, अजित पवारांनी कालचं स्टेटमेंट, त्यांनी कसेही प्रभाग करू द्या. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांचं कसं आहे, ह्यांचा आणि भाजप हा केडर बेस आहे. यांचं राष्ट्रवादीच तुम्ही बघितलं तर नेता आणि त्याच्याभोवती कार्यकर्त्यांनी त्याला नेत्यांनी दिलेली वरच्या ताकद. गेल्या वेळी भाजपची लाट असून सुद्धा 40-42 त्यांचे नगरसेवक राष्ट्रवादीचे आलेले होते. आता ते ज्या भागात आहेत आत्ता त्यांना काय केलंय की आजूबाजूची उपनगरं जोडली जरी असली तरी देखील ते स्ट्रॉंगली लढतील असंच आत्ता चित्र आहे. फार पडतील इतकी काही वाईट. आता राष्ट्रवादीबद्दल हे नीट सांगता येत नाहीये की कोण अजितदादांसोबत आहे आणि कोण शरद पवार साहेबांसोबत आहे. आता उमेदवारी ज्याला देणार आहे तो त्याचा तो नेता असं आहे ना. समजा अजित पवार म्हणले तुला नाही देऊ शकत तर शरद पवारकडनं ती उमेदवारी घेतील, किंवा शरद पवार गटातनं एखाद्याला उमेदवारी मिळत नसेल आणि तो प्रभाग राष्ट्रवादीचा आणखी दोघांचं मिळून बळकट होत असेल तर ते अजितदादाकडे जातील. त्यांच्यात असं आजभर म्हणजे कसं झालंय, असं व्हर्टिकल नेत्यात जरी झालं असलं तरी कार्यकर्ते शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याचे पूर्ण विभागलेत अशी काही स्थिती नाही. आणि माझ्या अजूनही अंदाज आहे राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस यांची आघाडी होईल पुण्यात. शिवसेना त्यांना जॉईन होतीये का नाही हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली आणि त्यानंतर त्यांना घ्यायचं ठरलं तर तो निर्णय मात्र बिहारची निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस घेईल. आणि तोपर्यंत तुम्हाला दिवाळीपर्यंत हे दोघं एकत्र येणार आहेत का नाही आणि त्यानंतर ते महाआघाडीत येणार आहेत का नाही याच्यावरती चर्चा आपली चालू राहील सगळीकडं, अंदाज वगैरे वर्तवणं. पण ते बिहारच्या निवडणुकीनंतर हे, आणि पुणे आपण कसं झालंय, आपण पुणे सेंट्रिक बघतोय. ह्याचे दोन्ही पक्षाचे महायुती किंवा महाविकास आघाडी यांचे निर्णय हे मुंबईतल्या निवडणुकीत ते पक्ष कसे वागणार आहेत त्याच्यावर पुणे येणार आहे. तेव्हा पुणे हा त्यांचा कुठल्याच पक्षाचा सेंटर पॉईंट नाही.
सेंटर पॉईंट हा मुंबई आहे आणि इथं सेंटर पॉईंट आहे भाजप नंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात आहे. त्यांनी प्रभाग रचनेत फारसं लक्ष घातलेलं दिसत नाहीये. माझ्या मते फक्त चेतन तुपेंचा प्रभाग नीट झाला एवढं ऐकून नये, पण ते सोडलं तर बाकी काही झालेलं नाही त्यांच्यात. पण ते लढतील आणि ते चांगल्या जागे घेतील असं माझं अंदाज. नक्कीच. अगदी शेवटच्याच टप्प्याकडे येतोय. मला दोघांना एक विचारायचं की इन्कमिंग कुठल्या पक्षातनं जास्त होईल आणि कुठल्या पक्षातनं आउट गोईंग जास्त होईल? इन्कमिंग साहजिक भाजपकडेच येणार आहे, कारण जे काही चित्र दिसतंय पुढचं भविष्यातलं ते भाजपकडेच जास्तीत जास्त येतील. पण अनपेक्षितपणे धंगेकरांमुळे शिवसेनेकडे पण येऊ शकतील, कारण तिथे ऑप्शन आहे. तर मुळात संख्या आता कमी आहे त्यांची आणि सगळे ठिकाणी लढतील का नाही शंका आहे. त्यामुळं ज्यांना कुठं तिकीट नाही मिळत ते म्हणतील हा एक ऑप्शन चांगला आहे, सेफ साईड. आणि म्हणजे राष्ट्रवादीकडे पण जातील, परंतु जो काय म्हणतात मनसे किंवा अगदी मनसेपासूनचा असेल किंवा शिवसैनिकचा असलेला मानणारा असेल तो जरा शिंदेकडे कळेल तिकिटासाठी म्हणून, त्यामुळे तिथे पण इन्कम होईल. आणि परत जाण्याची शक्यता परत एकदा काँग्रेसकडे जे काही थोडेफार राहिलेले आहेत ते परत विचार करतील, ते भाजपकडे नाही जातील. समजा अगदी विचारसरणीचा विचार करणारा असेल की नको काय वैचारिक आहे नको मला, तर ते म्हणतील ठीक आहे आपल्याला एक दोन्ही राष्ट्रवादीपैकी एक कुठं सेव्ह करू. त्यामुळे तिथे म्हणजे काँग्रेसला जास्त आणखी फटका बसेल, कारण आत्ताची स्थिती आता झाली आपली चर्चा. आताची स्थिती पाहता काँग्रेसकडे आता एक नेता उभा राहील आणि सांगेल हे करायचं असं त्यांनी सांगितलं की मागेच लगेच 10 जण म्हणतील नाही करायचं. अंतर्गत लोकशाही तिथं सांगतील हे सांगितलं यांनी सांगितलं का नाही करायचं, अशी स्थिती आहे. म्हणजे इतकं अंतर्गत त्यांचे म्हणजे निरीक्षण इतके तोंडावर आले तरी अजून एकत्र सगळे नेते आलेत आणि कार्यक्रम केलाय. म्हणजे राज्याच्या नवीन कार्यकारिणीची कार्यशाळा झाली खडकवासल्याच्या आलिशानाच्या रिसॉर्टमध्ये. काय झालं तिथं, त्याच्यातून काय मिळालं मेसेज काहीच कळलं नाही. कारण प्रमुख कुणी नेते जे त्यांचं पाहिजे की यांनी सांगायला पाहिजे त्यातले बरेचसे आलेच नाहीत. का आले ना, त्यांची वैयक्तिक कारणं असतील, आलेच नाहीत. त्याच्यातून काय मेसेज गेला, काय करायचं, कशी तयारी करायची, काहीच नाही. तुम्ही दिलं असेल तिथे चर्चा झाली असेल. आता कुठं काय पुण्यामध्ये काय काँग्रेसकडे काय हालचाली दिसत आहेत, काही दिसत नाही. शांतता आहे. काँग्रेस भवन एकेकाळी म्हणजे माणसं कंटिन्यू असायची, मोकळं असतं. म्हणजे अजूनही महापालिका इलेक्शन आले याची जाणीव कुठं काय दिसतच नाही. त्यामुळे काँग्रेसला आणखी गळती असणार आहे. कारण ती गळती अशासाठी असेल की इथं आता थांबून आपलं काही आता प्रभाग असे पाहिले इतके तोडले, त्यात परत 4चे आहेत, आपली ताकद कुठं आपण पोहोचणार. त्यापेक्षा आपल्याला 2 राष्ट्रवादी जवळचे तिकडे परत थोडेसे जातील असं माझा अंदाज. नक्की. बिजनेसचा अगदी शेवटचा प्रश्न आता आपल्या लाईव्ह मधला. अनेकांनी ऑलरेडी पोस्ट फ्लेक्स सगळं छापून रेडी करून ठेवलं होतं. आज दिवसभरात आपण पाहतोय सोशल मीडियावर कधीतरी आधीच तयार करून ठेवलेले फ्लेक्स, पोस्टर्स, फोटो आता पडायला लागलेले. म्हणजे इच्छुकांचा भरणा प्रचंड आहे. त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत जसं 2017ला नवनवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळाले तसेच नवनवीन चेहरे या निवडणुकीत पाहायला मिळतील. निवडणुकीचा जो बेस आहे, तो कार्यकर्ता जो आहे तो लढण्याची इच्छा त्याची नगरपालिका असते. गेल्या 5 वर्षात 4 वर्ष झाली आता निवडणूक होऊन, त्यामुळे एक पिढी पूर्णपणे बाद झाली. 5 वर्षाचे टर्म असते, ते निवडून आले असते, यावेळी संपले असते, आपण नवीन चर्चाला बसलो असतो. आता अडचण झाली की एक पिढी बाद झाली. त्यामुळे आत्ता नाही तर कधीच नाही. हे गेले 10 वर्ष ज्यांना नगरसेवक व्हायची वाट बघतायत, 5-7 वर्ष लोक तयारी करतात. नाही होऊन काय होईल, पडू आपण. आणि हे जे उभारणार आहेत याच्यामुळं अनेक आत्ता प्रस्थापित आहेत, त्यांना धक्के बसू शकतात. आणि प्रस्थापितांची गेल्या वेळी संख्या ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होती, ती प्रस्थापितांची संख्या यंदा भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपलाही धक्के जास्त बसतील असा माझा अंदाज आहे. कारण भारतीय जनता पक्षाने आपण किती विचार केला तर आपण आत्ता सगळी जी मांडणी करतोय ते भाजपचे माजी नगरसेवक धरून करतोय. भाजपमधले इच्छुकांच्या बद्दल आपण विचारच करत नाही. ते इच्छुक काय करणार आहे यावर भाजपचं गणित बऱ्यापैकी अवलंबून राहील असं मला वाटतं. सुजितजी आणि विजले सर या दोघांनी अतिशय उत्तम आणि अगदी सखोल असं मार्गदर्शन केलं. आणि खरं तर आता विजले सर म्हणाले ते अगदी बरोबर आहे. कारण की इतके वर्ष एक पिढी अक्षरशः संपायला लागली. 21 फेब्रुवारी 2017ला महापालिकेसाठी पुणेकरांनी मतदान केलं होतं. आता जर डिसेंबर 2025ला मतदान झालं असं जर गृहीत धरलं आपण, तर तब्बल 9.25 वर्षांनी पुणेकरांच्या बोटाला शाई लागणार आहे महापालिकेच्या निवडणुकीची आणि 4.25 वर्ष प्रशासक राज. त्यामुळे निश्चितपणे इच्छुकांची मांदियाळी यावेळी असणार. आणि ते जे ज्या ज्या पक्षातले असतील
त्यांच्यामुळे प्रस्थापितांना धक्के बसणार. आणखी एक बिजनेस सरांनी मुद्दा फार महत्वाचा मांडला होता, तो म्हणजे यंदा नातलगांची मांदियाळी पण जास्त पाहायला मिळू शकते. आणि भाजपमधून सुद्धा सुजित सरांनी एक मुद्दा अतिशय महत्वाचा उपस्थित केला की भाजपला मुळात नकोच आहे, भाजपला युती नकोच आहे. कारण की त्यांना जर या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या या संपूर्ण केडरला टिकवायचं असेल तर त्यांना स्वभाव लढायचीच इच्छा आहे. राष्ट्रवादी बघूयात काय होईल ते होईल. आणि शिवसेना मात्र तिला अत्यंत गरज आहे की पुण्यामध्ये शिवसेनेचं प्राबल्यच नाही. दुसरी गोष्ट मवियाची, जसं बिजले सरांनी क्लिअर केलं, काँग्रेस हा मुळातच असा पक्ष आहे की भले आता त्यांच्याकडे नेत्यांची ताकद नसली तरी देखील ते ज्या मवियातले जे 2 घटक पक्ष आहेत त्यांना सोबत घेणार का. आणि मग ती बिहारची निवडणूक आणि या अनुषंगाने तो सगळा विचार केला जाईल. फक्त महत्वाचा भाग हाच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे हा जर मनसे सोबत गेला आणि मुंबईत तिथे जर त्यांनी युती करायचा प्रयत्न केला तर त्याचे पडसाद रिफ्लेक्शन पुण्यामध्ये उमटू शकतं. आता ह्या सगळ्या शक्यता झाल्या. मुळातच प्रारूप रचना देखील अगदी पहिल्या टप्प्यातली आहे. पण पहिल्या टप्प्यात भाजपनं घटक पक्षांवर कुरघोडी केली आहे हे तर पिक्चर इथं क्लिअर होत आहे. आता प्रत्यक्षात काय होणार आहे, रणसंग्राम 2025 पुणे महापालिका, काय घडणार आहे, कोण सत्तेवर येणार आहे, सत्तांतर होणार आहे की पुन्हा तेच सत्तेत येणार आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर अर्थातच घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वेळोवेळी अशा ज्येष्ठ पत्रकारांकडून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अगदी थेट आणि रोखठोक पत्रकारांच्या नजरेतून प्रभाग रचना ऐकलीत. कदाचित भविष्यात प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर पुढची चर्चा आपली पक्षनिहाय असेल, त्यावेळी नक्की भेटूया. बिजले सर आणि तांबे सर, आपण आमच्या टॉप न्यूज मराठीच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली.